हे एवढं फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. वेलकम टू द डे 43 ऑफ डेली ब्लॉगिंग. जर अजून पण तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, कारण आपला टकला चॅलेंज इज ऑन. 10 केलं मी करणार आहे टकला, पण ते जर झाले डे 60 पर्यंत तर. बाय द वे, आय एम सो सॉरी फॉर द लास्ट ब्लॉग. असा ॲब्रप्टली मला कट करावा लागला, म्हणजे कट करावा लागला इन द सेन्स की मी एंड प्रॉपरली नाही केला. सो त्यासाठी आय एम सो सॉरी, कारण तुम्ही बघितलंच की आपण खूप लेट पोहोचलो तिकडे. 8:30 वाजले होते पुण्याला पोचताच, म्हणजे ताईच्या घरी पोचताच. आणि मग त्यानंतर मग ताई संग गप्पा, दाजींसंग गप्पा वगैरे झाल्या, जेवण वगैरे झालं. पण ते मी शूट नाही केलं, कारण मला आवडत नाही आणि मी इतकं कम्फर्टेबल नाही आहे अजून की डायरेक्टली रिलेटिव्हच्या तोंडावरती कॅमेरा मारायला. सो म्हणून म्हटलं की भाई ते सगळं नको शूट करायला. आणि आम्ही निघता खूप लेट झालं. आम्ही थोडीशी शॉपिंग पण केली. शॉपिंग म्हणजे काय, ते FC रोड आहे ना, तो म्हटलं की जरा असंच फेरफटका मारू. कवर घेतले मस्त आपल्या फोनसाठी आणि एक कॅप घेतली. बाई कॅप इज नेसेसरी, समर इज देअर. सो हे सगळं शॉपिंग करून आम्ही निघालो. घरी पोहोचलो अराऊंड 12:30 वाजले होते घरी पोहोचता. सो खूप लेट झालं. एनर्जी अजिबात नव्हती, ड्रेन झाली होती, कारण आपण आता थोडं जरा आहेत गोष्टी. सो त्यामुळे मग मी काय ब्लॉग वगैरे एडिट केला नाही. मी तसंच एंड केला. सकाळी उठलो, देवपूजा वगैरे करून मग ब्लॉग एडिट केला. आत्ता शेड्यूल करून वरती आलो आहे. आत्ता किती वाजले? 8:26 झालेत. आज काय वर्कआउट वगैरे नाही आपला, आज मस्त रेस्ट डे. सो सन बात करत आपण इकडे करतोय नाश्ता. सन तर काय आता आजकाल सन एकदम गायबच झाला आहे. क्लाउड्सच्या मध्ये जे वांबळच आहे. आज पण मला वाटतं तसंच आहे क्लायमेट. त्यामुळे काय होतं बघूयात. आज आपल्याला केस कापायचा विचार करतो, कारण मुलेट कट काइंड ऑफ करायचा विचार करतो. कारण माझे ना मागच्या केसांचा जरा शॉर्ट आहे. शॉर्ट इन द सेन्स ते असे वेणीसारखे व्हायला लागतात. सो ते बरोबर नाही दिसत. म्हणून मग मी आता ट्राय करतो की जरा मागची केस वाढवू, जरा वेगळी स्टाईल करू, आहे का नाही. मी ट्राय केलं होतं मध्ये, बट ते परत मी नॉर्मल करून टाकलं. बट आता करू असा विचार आहे. सो बघूयात काय होतं ते. तर म्हणजे इट्स 12 इन द आफ्टरनून आणि आता मी प्रिपेअर करतोय आपली सेकंड मील. म्हणजे सेकंडच बोलता येईल, कारण फर्स्ट आपला ब्रेकफास्ट झाला सकाळी. आता इकडे बनवतोय मी मस्त पैकी आपली मील बनवतो आणि मग तुम्हाला भेटतो. स्वतः बनवून खाण्याची मजाच काय वेगळी असते. तर पहिला घास खाऊयात आपण मस्तपैकी. याच्यामध्ये आहे व्हेजीज आणि सोया चंक्स. बारीक खा लेता हूँ, फिर मिलता हूँ. 1:36 झालेत. हे बघा टाइम बघा. आपली मील संपवून मी आता आलोय आपल्या मित्राकडं. इकडे आहे सत्यम. एवढ्या वर्षात कितने साल हो गए दुकान को? 10 लास्ट वाटते मला, कारण 10 वर्षानंतर पहिल्यांदा मी आलो या दुकानामध्ये. सर याचं दुकान आहे, म्हणजे याचं गोल्ड का भी दुकान था ना, पर वो अभी बंद कर दिया ना. वो बंद कर दिया, बट ये है चालू. हे देखो, पूर्ण लेडीज वेअर आणि किड्स वेअर आहे सगळं. तर तुम्ही जर लोणावळ्यामध्ये येताय ना, तर बघा हे आहे हा चौक, हे स्टेशन. सो त्याच्या समोरच आहे इकडे सत्यम फॅशन ना. नाव पण नाही माहिती रे मला. हा असतो इथे. एवढ्या वर्षानंतर आले, म्हणजे मी इथे येऊन जातो, ह्याला भेटतो वगैरे पण मध्ये आधी, पण दुकानामध्ये पहिल्यांदा आलोय. सो येस, हे बघा आहे कलेक्शन. ट्राय करू शकता जर तुम्ही लोणावळ्यातले आहात तर. बाय द वे, ही टोपी आपण काल घेतली होती. कशी वाटते जरा मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. कशी लागते सत्य? मी बढिया. अजून एक घेतली, ती दादाला, आणि ही मला घेतली तेव्हा बेसबॉल. मला जरा ऊन आहे तर जरा टोपी घालू, पण तरी केसांची वाट लागते. बट ठीक आहे, थोडंफार कुठंतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं ना. अँड आय एम बॅक होम. 3:30 वाजलेत. 5:30 वाजता आपली अपॉइंटमेंट आहे डेंटिस्टची, जी काल आपण मिस केली होती ना, ती आज आहे. सो आज जायचंय. मम्मीचं पण आहे आणि माझं पण आहे. बाय द वे, ते जे आपण ब्लड टेस्ट करायला गेलो होतो बघा मम्मीचं, त्याचे रिपोर्ट्स आलेत. एकदम नॉर्मल रिपोर्ट्स आहेत. सो नो वरीज. अजिबात इच्छा नाही उठायची, उठावं लागेल. किती वाजलेत? ऑलमोस्ट 5 वाजत आलेत. 4:57 झालेत. त्याला आता जायचं आहे डेंटिस्टकडे. 5:30ची अपॉइंटमेंट आहे. आज ते एक्सरे करणार आहेत. एक्सरेमध्ये कळेल की ते कीड आहे की नाही आतमध्ये. जर कीड असेल तर मग पुढची प्रोसेस फॉलो करतील, नाहीतर मग गोळ्यांमध्ये होऊन जाईल असं ते बोललेत. सो आय एम होपिंग, फिंगर्स क्रॉस्ड, की भाई कीड नसावी, म्हणजे टेन्शन नाही. एक तर फर्स्ट टाइम आहे डेंटिस्टकडे. सो भाई भीती वाटते. त्याचं ड्रिलिंग करून भाई रूट कॅनल करायला लागलं ना, मग लागली वाट. चला फ्रेश वगैरे होतं. मोमेंट ऑफ द ट्रूथ. थोड्याच वेळात तुम्हाला कळेल की काय होतंय ते. नाउ लेट्स हेड अप टू द डेंटिस्ट. जिस बात का डर था वही हुआ है. इधर अंदर है कीड और उसे निकालने के लिए करना पड़ेगा रूट कॅनल. तोच एक ऑप्शन आहे. सो आता मंडेपासूनची अपॉइंटमेंट आहे आपली. ते असं डायरेक्टली दिसून नाही, बट जेव्हा ते एक्सरेमध्ये क्लिअर कट दिसून आलं ब्लॅक. सो ते क्लिअर करू. ते म्हणले थोडंसंच आहे, तर काय टेन्शन नाही, फटाफट होऊन जाईल. 3-4 सिटअप काय बोलतात त्याला, 3-4 सिटिंग्समध्ये होऊन जाईल ते.
सो आता जाऊ जरा केस वगैरे सेट करू येऊ. वो एकदम क्लीन चकाचक होऊन तुमच्या समोर प्रकट झालेलो आहे मी. मस्त केस कापले बघा एकदम. आता जरा फ्रेश वाटतंय एकदम. कसं वाटतं जरा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बाय द वे केस कापणार ना मला एक शॉर्ट कॉमेडी स्टोरी आठवली. आम्ही जेव्हा मला वाटतं मी 4th-5th मध्ये असेल आय गेस 4th-5th किंवा त्याच्याही कमी, तेव्हा आम्ही इथेच एक दिदी होती तिथे ट्युशनला जायचो आणि तिथे एक ना लहान पोरगा यायचा एकदम लहान आणि तो आय गेस नेपाळचा होता तो. सो तो एक दिवस आहे ना पूर्ण टकलं आणि हे भुवाया वगैरे हे सगळं उडवून आला होता आणि त्याला विचारलं क्या किया. म्हणजे त्याला जेवढं समजायचं नाही आणि त्याला बोलता पण यायचं नाही. तर तो बोलायचा मैं मुंडा काट के आया. तर ते अजून पण माझ्या लक्षात आहे आणि ते कॉमेडी वाटलेलं तेव्हा सगळे हसत होते. कारण मुंडा म्हणजे आपल्यामध्ये कसं मुंडा म्हणजे मुंडा काट के आया असं मुंडा ना, तर त्यांच्यामध्ये असं केस काप के आया असं कॉमेडी गोष्ट आठवली. म्हटलं तुम्हाला सांगावी काय माहिती कॉमेडी वाटली काय नाही तुम्हाला. ह्युमर माझा खराब झाला आहे बाई. आणि यार तो केस कापणारा बोलत होता म्हणजे ओळखीचाच आहे दादा. तो बोलत होता की बाई केस एकदम पातळ झाले सो हेअर ऑइल करत जा. मी करतो पण आता जरा नीट आणि लक्ष देऊन करावं लागेल जरा, नाहीतर मग केस वळला तो गळायला चालू होते. नक्कीली आपले अजून केस गळत नाही टचवूड. बट आता आपण रात्रीचं झोपताना हेअर ऑइल लावत जाऊ बाई. रात्रीचं ना इकडे वरती मोस्टली झोक्यावरती तर लय भारी वाटतं बाई. मस्त एकतर ऑलरेडी थोडीशी गार हवा असते आणि त्यावर झोक्यावरती तर अजूनच मस्त झोप येईल. मस्त इथं उशी टाकून अंगावर घेऊन पडी डायरेक्ट झोप. फक्त एवढंच आहे की मच्छर असतात कधी कधी ते मच्छर जातात. अरे बाय द वे काल आपण जे आणलं ना मुदगल जे मी बोलत होतो ना तुम्हाला, तर ते मुदगल नसतं. म्हणजे हे दिस इज नॉट मुदगल, इट इज मुदगर GAL नाही. हे मी काल मुदगल करत होतो बट ते मुदगर मी काल जरा रिसर्च करत होतो ना, ते ह्याचे बेनिफिट्स मी तुम्हाला आहे ना उद्याच्या व्लॉगमध्ये सांगतो. आज वर्कआउट नव्हता ना तर उद्या सकाळी ह्याचे बेनिफिट्स सांगतो बाई. लय भारी गोष्ट आहे ही आणि तो वरतीच ठेवली आहे मी आता तिला आपल्या वर्कआउटच्या सामानामध्ये. असंच हळूहळू वाढू आहे ना. आपलं ते पुलअप बारचं पण करायचं आहे. पप्पांना बोललो आहे मी बट आता ते कधी मनावर घेतं ते काय माहिती. बघू जरा एक जागा पहिले तर जरा डिसाईड करायला लागेल की कुठे लावायचं, मग त्या हिशोबाने बनवायला लागेल. बऱ्याच गोष्टी असतात भाई, दिसतं सोपं पण नसतं ते. मी आत्ता जस्ट एडिट करता मागच्या रेकॉर्ड केलेले क्लिप्स बघत होतो. म्हणजे आपण आता जे केस कापून आलो ना मी त्या क्लिप्स भाई असं टोपलं घातल्यासारखं वाटतंय. ते मी आता केस धुतलेत ना त्यामुळे ते अशी खाली आहेत त्यामुळे तसं वाटतंय. बट ते तसे ना भाई भारी दिसतं तेव्हा लुक भारी येतो. बट ते आता कॅमेरामध्ये ना कारण फ्रंट व्ह्यू असं भेटतं ना तर ते वेगळं दिसतं. आता थोड्या दिवसांनी एकदम ओके होतील बाई. टोपलं मंडळींनो आम्ही येत आहोत चालून येत आहोत. हा हे माकड आलाय. दाखवले मी केस ते आता धुतलेत म्हणून तसे दिसतात. आपण दोघं सेम झालोय मला वाटतं. कोइन्सिडेंटली झालंय हे. पहिले नाही कापली पण तू पहिली कापलेली. मी असे विचार नव्हता गेला ना की आपले सेम होते. सेम झाले फक्त मामा पाहिजे ऑन द टॉप. टॉपचा विषय टॉप छपरी आहे बा. छपरी रुद्र. चलो लेट्स गो. डन फॉर द डे. जस्ट आता घरी आलोय वॉकिंग करून. लाईट गेली सो पूर्ण स्ट्रीट अख्खे काळोखात आम्ही आलो आता. सो मग व्लॉग वगैरे काही केलं नाही. स्ट्रावा बंद करायचं राहिले. स्ट्रावा आता बंद करतो मी. तर हा व्लॉग इथेच संपूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं लाईक करायचं कमेंट करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं भाई. बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स येत राहतील. आपण डेली ब्लॉग करतोय. नवीन आहात तर पहिल्याचे व्हिडिओज चेकआउट करा म्हणजे तुम्हाला भेटत तुझ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी. सर्व जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या कारण ते सर्व जास्त मोठं साईन ऑफ बाबा.